सैफ अली खानवरील हल्लेखोराचं नवं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आता समोर आलेलं आहे। हल्ल्याच्या उद्देशानं वर जाणाऱ्या आरोपीचं जिन्यावरती सीसीटीव्ही फुटेज आपल्याला समोर आलेलं आहे। काल आपण बघितलं होतं की याच जिन्यावरती उतरताना त्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं होतं, पण आज तो वर जाताना 6व्या मजल्यावरचं हे सगळं सीसीटीव्ही फुटेज आहे। त्याची दृश्य आपण आता टीव्ही स्क्रीनवरती पाहतात। अतिशय सावधगिरीनं दबक्या पावलांनी तो वर जातोय आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय की जेव्हा तो हे सगळं करून आला तेव्हा मात्र तो धावत पळत खाली उतरत होता। ही दोन दृश्य वरती जाताना आणि परत खाली येतानाची। पुन्हा एकदा आपण या संदर्भात बोलूयात। गणेश ठाकूर आपल्यासोबत आहेत। गणेश, काल खाली उतरतानाची दृश्य आपल्या समोर होती, आज तो वरती जातोय। जसं तू सांगितलंस की त्याच्या पायात जाताना शूज नव्हते, येताना शूज होते। पूर्ण प्लॅनिंग करून आलेला होता। बरोबर, आणि म्हणून म्हणतो की हा असा गुन्हेगार आहे ज्याने अशा प्रकारच्या घरफोडींना याआधीही घडून आणलेला आहे आणि त्यात तो यशस्वी झाला असेल, कारण त्याची हिंमत पहा। तो 11व्या मजल्यापर्यंत पोहोचतो आणि जाताना त्याने स्वतःची आयडेंटिटी लपवण्याचा पूर्ण प्रयत्न केला। यासाठी त्याने आपला चेहराच नव्हे तर आपलं डोकंही त्याने लाल कपड्यानं लपवलं होतं। बॅग दिसते पण शूज नाही आहेत। शूज यासाठी नाही आहेत मला वाटतं कारण शूजचा आवाज होऊ शकतो, तो आवाज ऐकून लोक किंवा तिथला गार्ड सतर्क होऊ शकतो, यासाठी त्याने येताना शूज घातले नाही। पण घरी गेल्यानंतर त्याने शूज घातले असतील आणि येताना, कारण चोराला माहिती आहे की जाताना लवकर जायचं असतं बाहेर, येताना गपचूप आल्यानंतर जर चोरी त्याने केली असेल तर तिथे कोणाची नजरेत तो येऊ नये म्हणून लवकरात लवकर बाहेर जाण्यासाठी त्याने शूज घातले असतील आणि यासाठी जाताना त्याचे शूज दिसत आहेत। पण तो पॅनिक त्याने केलं असेल आणि यासाठी त्याने आपला चेहरा लपवला नाही। जाताना चेहरा लपवलेला आहे पण येताना त्याचा चेहरा दिसतोय जो सीसीटीव्हीमध्ये कैद झाला। आणि ज्या हुशारीनं आणि शिताफीनं तो आला आहे त्याला या बिल्डिंगबद्दलची सगळी माहिती असावी। आता कोणी त्याला आत घेतला आहे, कोणी त्याला त्या बिल्डिंगची माहिती दिली आहे का कोणी त्याला मदत केली आहे, हा चौकशीचा भाग आहे। यासाठी फक्त सैफ अली खान यांच्या घरच्या नोकरांचाच नव्हे तर इमारतीतील वेगळे ड्रायव्हर्स, काम करणारे लोक, सफाई कर्मचारी, लिफ्टमॅन, गार्ड्स सगळ्यांची चौकशी सुरू आहे की ह्याने कोणी ह्याला पाहिलं होतं का आणि कोणाचे ह्याचे संबंध आहेत का नाही। कारण खूप मोठी शंका आहे की यामध्ये कोणतरी इनसायडर, तिथलाच कोणतरी व्यक्ती असावा ज्यानं त्याला मदत केली असावी किंवा त्याला माहिती दिली असावी। यामुळेच तो 11व्या मजल्यापर्यंत कोणाच्याही नजरेत न येता पोचू शकला आणि घटना घडून आणल्यानंतरही तो तिथून बाहेर जाण्यामध्ये यशस्वी झाला। म्हणून सगळ्यांची चौकशी सुरू आहे। या आरोपीला पकडल्यानंतरच कळेल की त्याला कोणी साथ दिली होती का नाही, पण सगळ्या अँगलने चौकशी सुरू असल्यामुळं आता सांगणं कठीण आहे की कोण होतं का नाही, पण संशय आहे की याला मदत केली असावी आणि यामुळं ज्या हुशारीनं हा आलेला आहे हा एक मोठा क्रिमिनल असावा। पूर्ण प्लॅनिंग करून तो आलेला होता हे मात्र यावरून आपल्याला दिसून येते। गणेश, धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी, या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।